एका शब्दावर जेसीबी धावली, गोमातेवर अत्याचार होऊ देणार नाही. कमलेश्वर गुड्डू प्रजापतींची माणुसकीची धाव. गोरेगाव तहसील कार्यालय परिसरात मृत गोमातेला सन्मानाने अंतिम निरोप. पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, कर्मचारी व नागरिकांची एकजूट. गोरेगाव पोलीस स्टेशनला माहिती, पोलिसांचेही सहकार्य. गोरेगाव शहरालगत तहसील कार्यालय परिसरातील रस्त्याच्या कडेला सोमवारी दिनांक 10 ऑगस्ट रोजी एका गोमातेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार अज्ञात वाहनाच्या धडकेत गोमातेचा मृत्यू झाला असावा असा अंदाज उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आला. मात्र अपघात नेमका कोणत्या वाहनामुळे झाला याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसून संबंधित यंत्रणेच्या तपासानंतरच घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. रस्त्याच्या कडेला बराच वेळ मृतावस्थेत पडलेल्या गोमातेकडे नागरिकांचे लक्ष गेले. पावसाळ्याचे दिवस असल्याने मृतदेहाची वेळीच योग्य विल्हेवाट न लावल्यास दुर्गंधी तसेच आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता होती. त्याचवेळी ही कोणाची जबाबदारी असा प्रश्न उपस्थित करत बसण्याऐवजी काही पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, कर्मचारी आणि नागरिकांनी माणुसकीचे दर्शन घडवत पुढाकार घेतला. मृत गोमातेला सन्मानपूर्वक अंतिम निरोप देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या जेसीबीची व्यवस्था करण्यासाठी मदतीचा हात मागण्यात आला. ही माहिती कमलेश्वर गुड्डू प्रजापती यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मदतीसाठी होकार दिला. एका शब्दावर जेसीबी घटनास्थळी. गोमातेच्या मृतदेहाला सन्मानाने निरोप देण्यासाठी जेसीबीची आवश्यकता असल्याचे कळताच कमलेश्वर गुड्डू प्रजापती यांनी एका शब्दावर जेसीबी घटनास्थळी पाठवून दिली. कोणताही मोबदला, प्रसिद्धी किंवा इतर अपेक्षा न ठेवता त्यांनी तात्काळ मदत उपलब्ध करून दिल्याने उपस्थितांनी त्यांच्या संवेदनशीलतेचे कौतुक केले. गोमाता आमची माता आहे. गोमातेची सेवा करणे हे आमचे कर्तव्य आहे. गोमातेला कुठेही त्रास होत असेल तर मदतीसाठी आम्ही सदैव तयार आहोत. गोमातेवर कोणताही अत्याचार होऊ देणार नाही या भावनेतून त्यांनी मदतीचा हात पुढे केल्याचे उपस्थितांनी सांगितले. आज समाजात समाजसेवेच्या मोठमोठ्या घोषणा करणारे अनेक जण दिसतात, मात्र एखाद्या मुक्या जीवासाठी प्रत्यक्ष मदतीची गरज असताना पुढे येणारे हात मोजकेच असतात. अशा परिस्थितीवर एका शब्दावर जेसीबी घटनास्थळी पाठवून देणे ही समाजसेवेची खरी कृती असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. गोरेगाव पोलीस स्टेशनला माहिती, पोलिसांचे सहकार्य. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपस्थित पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांनी गोरेगाव पोलीस स्टेशनशी दूरध्वनीवरून संपर्क साधून मृत गोमाता आढळल्याची संपूर्ण माहिती दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांकडूनही सहकार्याची भूमिका घेण्यात आली. घटनेबाबत आवश्यक ती माहिती संबंधित पोलीस यंत्रणेला देण्यात आली असून अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत अधिकृत तपासाची आवश्यकता असल्याचे उपस्थितांनी नमूद केले. कोणत्याही व्यक्तीवर किंवा वाहनावर अधिकृत तपास पूर्ण होण्यापूर्वी दोषारोपण करणे योग्य नसल्याची संयमी भूमिका यावेळी घेण्यात आली. पोलीस यंत्रणेला माहिती देऊन आवश्यक बाबींची काळजी घेतल्यानंतर मृत गोमातेला सन्मानपूर्वक अंतिम निरोप देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वयातून संवेदनशील प्रश्न हाताळता येतो याचेही उदाहरण या घटनेतून समोर आले. पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, कर्मचारी आणि नागरिकांची माणुसकीची एकजूट या संपूर्ण सामाजिक उपक्रमात संपादक, पत्रकार संघटनेचे जिल्हा युवक अध्यक्ष देवेंद्र दमाहे, तालुका संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश देहारी, वरिष्ठ पत्रकार संजय घासले, डॉक्टर अनिरुद्ध केंद्रे, पंचायत समिती कर्मचारी आनंद टेकाम, सिटी इंडिया न्यूजचे डिजिटल मीडिया प्रतिनिधी पवन शेंडे, महेश कटरे, मोहन दमाहे, डेव्हिड मस्करे आणि करण दमाहे यांच्यासह अन्य नागरिकांनी सहकार्य केले. रात्रीच्या वेळी देखील सर्वांनी एकत्र येत मृत गोमातेला सन्मानाने अंतिम निरोप देण्यासाठी प्रत्यक्ष श्रमदान केलं. कोणताही भेदभाव न करता विविध क्षेत्रातील व्यक्तींनी एकत्र येत केलेल्या या प्रयत्नाचे परिसरात कौतुक होत आहे. जातपात, पक्षपद नंतर आधी माणुसकी या घटनेने सामाजिक एकतेचा संदेश दिला, महत्त्वपूर्ण संदेश दिला. मात्र एखाद्या मुक्या जीवाच्या मृत्यूसारख्या संवेदनशील प्रसंगी हे सर्व भेद बाजूला ठेवून माणूस म्हणून पुढे येणे ही खरी माणुसकी अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. पंढरी डिझायर थांबली, विचारले काय सुरू आहे. मृत गोमातेला सन्मानाने निरोप देण्याची प्रक्रिया सुरू असताना पांढऱ्या रंगाची डिझायर कार घटनास्थळाजवळ थांबली. वाहनातील व्यक्तीने उपस्थितांना तिथे काय सुरू आहे अशी विचारणा केली. त्यांना गोमातेच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. त्यानंतर संबंधित व्यक्ती तिथून निघून गेली. या प्रसंगी नागरिकांनी आवाहन केले की रस्त्यावर अपघातग्रस्त किंवा मृतावस्थेत एखादा जीव आढळल्यास केवळ बघ्याची भूमिका न घेता संबंधित प्रशासनाला माहिती द्यावी आणि शक्य ती मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार करावा. मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. या घटनेनंतर गोरेगाव शहर व परिसरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांच्या वावराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. रस्त्यावर अचानक येणाऱ्या जनावरांमुळे वाहन चालकांचे नियंत्रण सुटण्याची शक्यता असते आणि त्यातून गंभीर अपघात घडू शकतात. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने मोकाट जनावरांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी. रस्त्यांवर फिरणाऱ्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवणे, त्यांची देखभाल करणे आणि वाहन चालकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांनी केली. आज गोमाता होती, उद्या एखादा माणूसही असू शकतो. या घटनेने समाजासमोर एक गंभीर प्रश्न उभा केला. रस्त्याच्या कडेला एखादा जीव मृतावस्थेत पडला तर आपण केवळ पाहत न बसता आपण कृतीतून
माणुसकी दाखवून द्यावी. भाषण नव्हे तर कृतीतून दिसली समाजसेवा. या संपूर्ण घटनेतील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे कमलेश्वर गुड्डू प्रजापती यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता एका शब्दावर जेसीबी उपलब्ध करून दिल्याचे सहकार्य. गोमातेला सन्मानाने अंतिम निरोप देण्यासाठी पुढे आलेल्या कमलेश्वर गुड्डू प्रजापती, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, कर्मचारी, डॉक्टर आणि नागरिकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. या घटनेने एक गोष्ट मात्र ठामपणे दाखवून दिली, माणुसकी अजूनही जिवंत आहे आणि ती जिवंत ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी गोरेगाव प्रतिनिधी महादेव शेंडे. सर्वांना माझा नमस्कार. समाजकार्य या माध्यमातून आज आपण गोरेगाव ते जानाटोला या रोडच्या मधामध्ये एका जनावराचा ॲक्सिडेंट झालेलं होतं आणि ती बॉडी जी होती एकदम होतीच, पण एकदम त्या बॉडीला एकदम सगळी म्हणजे एकदम फुललेली होती आणि त्या बॉडीला जे दफन वगैरे करतात आणि ज्यांच्याकडून आम्ही ज्यांना कॉल वगैरे केला तर त्याच्यावरती कुणाचाही प्रतिसाद मिळालेला नाही. तर समाजकार्य या माध्यमातून व त्याचप्रमाणे पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष तालुका प्रकाश दियारी व त्याचप्रमाणे सगळे जिथं म्हणजे पंचायत समितीचे आपले टेकाम साहेब व केंद्रे साहेब व देवेंद्र दमाय व रांगडालेजी, त्याच्यानंतर सिटी इंडिया न्यूजचे आपले जे मित्रमंडळी आहेत व त्याचप्रमाणे भळंगा या गावचे रहिवासी आहेत, त्याप्रमाणे सगळंच आपण सहकार्य केल्याच्या नंतर कमलेश प्रजापती आम्ही यांना एक कॉल लावला आणि कॉल केल्याच्या नंतर त्यांनी लगेच आम्हाला इथं समाजकार्य या कार्यकर्ता त्यांनी आपली जेसीबी पाठवला आणि जे गौमाता मृत अवस्थेमध्ये होती आणि ती बॉडी एकदम डिजॉल्व झालेली होती, त्या बॉडीला आम्ही एक समाधी म्हणून दिला आहे आणि समाधीच्या प्रकरणी पोलीस स्टेशनला आम्ही फोन केला. ठाणेदार मॅडमला, पोटे सरांना, सगळ्यांना आम्ही विचारलो. त्याच्यानंतर PWDचे जे कर्मचारी असतात आणि अभियंता असतात त्यांना पण आम्ही सगळा सांगितलं. पण सांगितल्याच्या नंतर असं माहिती पडलं की आता या बॉडीसाठी म्हणजे बॉडी डिझाईन झाली आहे आणि ही बॉडी जर राहिली 2 ते 3 घंटा तर ही बॉडी वास मारेल आणि वास मारल्याच्या नंतर रोडाच्या कडेला, रोडावरतीच होती पण रोडाच्या कडेला मृत्यू होत असेल. आणि हा जो ॲक्सिडेंट आहे हा नेमका ॲक्सिडेंट ट्रकनी झालेला आहे की एखाद्या कारनी झालेला आहे हा कुणालाच माहिती नसून आम्हाला ती बॉडी पडून दिसली. त्यानंतर आम्ही समाजकार्य आपण म्हटलं तर महाराष्ट्राचं, देशाचं आणि इंडियाचं आणि जगाचं म्हटलं तर पत्रकार म्हटलं तर चौथा स्तंभ आखल्या जात असते, पण चौथा स्तंभानुसार आम्ही समाजकार्याचे कामसुद्धा आतुरतेने करत आहोत. व यामध्ये गोरेगावच्या नगरपंचायत जे आहेत, नगरपंचायतच्या अध्यक्षाला आम्ही कळवला की जे कुत्रे वगैरे जे रोडाच्या कडेला मरतात किंवा रोडाला ॲक्सिडेंट होऊन मरतात तर त्याला बॉडी ते डिझॉल्व जर झालेली असती तर ते कुठे दफन केला जात असते, तर त्यावरती सुद्धा आम्हाला माहिती पडलं नाही की कोण येते आणि का करते. त्यांनी आम्हाला बरोबर कळवलं नाही. कळवल्याच्या नंतर आम्ही एक समाजकार्य आणि समाजसुधारक या नात्याने त्या बॉडीला, त्या मृत अवस्थेला, गौमाताच्या मृत अवस्थेला आम्ही एक समाधी म्हणून दिला आहे. यामध्ये एक समाजकार्याचे एक प्रबोधन म्हणा किंवा काय प्रबोधन म्हटलं तरी चालेल आणि प्रबोधनापेक्षा जर असे कृत्य करत राहिलं तर समाजकार्याचा एक भाग म्हटला तरी चालेल. तर यामध्ये गोरेगाव तालुका संघटना अध्यक्ष देवेंद्र दमाय व तालुका उपाध्यक्ष प्रकाश दियारी व हे वृत्तपत्र नवराष्ट्र आणि त्याचप्रमाणे जय सेवा या वृत्तसेवाचे म्हणजे डिजिटल वृत्तसेवाचे एक संपादक म्हणून आहे. या समाजसेवेमधूनच आपल्याला सहकार्य करणारे केंद्रे सर आणि शेंडेजी आणि देवेंद्र दमाय आणि आपले टेकामजी आणि रांगडालेजी आणि पटलेजी आणि त्याचप्रमाणे भळंगा या गावचे काही निवासी दमाये वगैरे आणि दमायेजी आणि त्याचप्रमाणे मस्करीजी असे आपल्याला समाजकार्य या माध्यमातून आपल्याला कार्यरत होते आणि त्या गौमातेचा आपण या ठिकाणी अंत्यदेह आणि समाधी दिला आहे. तसंच काय है, मेरा ये कहना है कि ऐसी जो वारदातें हैं अगर होती है तो समाज में लोगों ने अपनी इंसानियत जिंदा रखना चाहिए और वह समाज में अगर इंसानियत जिंदा रही तो सबसे बड़ी बात खुशी की रहेंगी. बड़े बड़े जनप्रतिनिधि तो बन जाते हैं, अपने आप को कहते कि हौसला बुलंद रखो. जिस दिन गौ माता पे बात आती है तो अपनी निगाहें और नजरें कम रखते हैं. जय श्री राम. आज की एक सबसे बड़ी दुखद घटना ऐसी है, मैं आपको बताना चाहता हूँ. सबसे पहले मेरा परिचय है. मैं दैनिक स्वराज्य दूत, बापू वार्ता न्यूज, डिजिटल मीडिया दैनिक स्वराज्य दूत वृत्तपत्र से देवेंद्र दमाय गोंदिया जिला प्रतिनिधि करके कार्यरत हूँ और प्रेस संपादक पत्रकार यूनियन संगठन से जिला युवक अध्यक्ष हूँ. सबसे बड़ी बात ऐसी हो गई कि
आज हम जब गोरेगांव से अपने गांव जा रहे थे, एक्चुअल में मैं अपने घर जा रहा था, घर जाते हुए मुझे जो चीज़ें दिखाई दी और रास्ते में एक्चुअल में कैसा हो गया कि रास्ते में एक जानवर जो था वह मृत अवस्था में पड़ा हुआ था। और मृत अवस्था में पड़ा रहने के बाद मैंने अपने सहयोगी जो मेरे भाई लोग हैं, प्रकाश जी दियारी है, केंद्र साहब है, सेंडे जी है, यहाँ पे कटरे जी है, रांगडाली जी है, मेरा भाई मोहन दमाए, डेविड मस्करे, करण दमाए, सारे लोग, और टेकाम जी है पंचायत समिति में कार्यरत, सभी लोग थे। सभी लोगों से हमने संपर्क किए और इसके पश्चात हमने बड़े बड़े जो संगठन के पदाधिकारी है उनसे भी संपर्क किए थे, बट एक्चुअल में संपर्क हो नहीं सका, वो कहीं बाहर रहे होंगे। तो यहाँ पे मृत अवस्था में अब वो कब से जानवर पड़ा था ये हमें पता नहीं था। एक्चुअल में कैसा है, गौ माता हमारी माँ है और गौ माता को हम मानने वाले लोग हैं। तो आज हमें इतना बड़ा दुख हुआ कि किसी ट्रक ने या किसी कार ने उड़ा दिया होगा या किसी तवेदार ने। जब उड़ाने के बाद वो मृत अवस्था में थी गौ माता, हमें अच्छा नहीं लगा। अब वो बॉडी डिकम्पोज हो चुकी थी, हमने क्या करना चाहिए समय पे हमें सोचा नहीं। हमने हमारे सहयोगी भाई कमलेश्वर गुड्डू प्रजापति जी, इनसे भी संपर्क किए कि आपके तरफ से हमें थोड़ा सहयोग चाहिए। उन्होंने अपनी जेसीबी भेजे, जेसीबी के माध्यम से पूरा जो है कार्य हमने उन्हें जो है धरती समाधि दी है। हमने उनकी पूजा अर्चना कर सारी चीज़ें जो है रीति रिवाज से किए, क्योंकि आज ये ऐसा कृत्य हुआ जिसके चलते अगर हमारी गौ माता सुरक्षित नहीं है तो हमारे लिए सबसे बड़ी शर्मनाक बात है। और आज हम जो है यहाँ सामाजिक कार्यकर्ता, पत्रकार यूनियन संगठन, हमारे दियारी भाई, सभी लोगों का एक सहकार्य और एक सम की वजह से आज इतना बड़ा एक सबसे बड़ा कार्य। और दूसरी बात हमारे कमलेश्वर गुड्डू भैया प्रजापति उनका रहा, क्योंकि समय पे पावड़ा, कुदर और घमेल ये सारी चीज़ें नहीं जम सकती। लेकिन फिर भी हमारे कुछ भाई लोग भड़ंगे से आए, कुछ भाई लोग गोरेगांव से आए, कुछ भाई लोग पंचायत समिति से आए और उन्होंने भी हमें सहकार्य किए। और सहकार्य के दौरान हमने जो है जो भी रहती है प्रक्रिया, वह प्रक्रिया कर हमने जो है आज जो है धरती समाधि दी है। अब ऐसे में ऐसा है कि अगर जानवर जो रहता है वो मुक्का रहता है, अपने दिल की बात नहीं बता सकता, लेकिन जानवर जैसा सच्चा इंसान कोई नहीं। एक जानवर जो है उसको हम घर में पाल ले, उसके जैसा लोग बोलते हैं मुक्का नहीं है वो सबसे बड़ा ईमानदार और वफादार रहता है। लेकिन एक इंसान के ऊपर भरोसा करने से अच्छा एक जानवर के ऊपर भरोसा करके एक बार देखना। गौ माता थी वो हमारी, लेकिन आज हमें खुद को दुख हो रहा है कि ऐसी अवस्था में हमने आज देखा। और इस वजह से आज हमें खुद खंत व्यक्त हो रहा है कि लोगों में आज इंसानियत है क्यों नहीं। और ये इंसानियत के ही वजह से आज ये सारी चीज़ें यहाँ पे हुई है। और आज जिन जिन लोगों ने हमें मदद की है, जिन्होंने नहीं की है, उनका भी शुक्रिया। लेकिन एक बार जोर से बोलो, जय श्री राम, जय जय गौ माता। नमस्कार।